बी फार्म सेकंड इयर युनिट 2 मध्ये आज आपण सिन अँड अँटी कॉन्फिगरेशन, त्यालाच नोमेनक्लेचर असं म्हणतो आपण. तर काय आहे बघा. एक ऑक्झाईम आहे. The hydrogen and OH group attached to C double bond N on the same side of then it is called as a syn configuration. OH and H attached to C double bond N is on opposite side of the C double bond N is called anti-configuration. तर हे सिन आणि अँटी कॉन्फिगरेशन मध्ये सिन कॉन्फिगरेशन कोणाला म्हणायचं बघा. The OH group and hydrogen atom are on the same side of the C double bond N is called syn configuration. The OH group and hydrogen atom are on the opposite side of the C double bond N is called as a anti-configuration. And this type of configuration is applicable to only aldoxime family, not other family. म्हणजे हे जे सिन आणि अँटी कॉन्फिगरेशन आहे ते फक्त अल्डोक्झाईम या फॅमिलीलाच लागू पडतंय. लिहा सिन कॉन्फिगरेशन. सिन कॉन्फिगरेशन ऑनलाइन आहे तुमचं नाही. सिन कॉन्फिगरेशन लिहा. द OH group and hydrogen atom are on the same side of the C double bond N is called syn configuration. खाली हेडिंग टाका अँटी कॉन्फिगरेशन. लिहा. The OH group and hydrogen atom. The OH group and hydrogen atom are on the
opposite side of the C double bond N is called anti-configuration. खालील्या sin and anti-configuration of sin and anti-configuration of aldoxime are as ते बोर्डावरले स्ट्रक्चर काढून घ्या सिन आणि अँटीचे. नेक्स्ट बीट आहे कन्फर्मेशन. हेडिंग टाका सगळेजण कन्फर्मेशन. तीन एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फर्मेशन ऑफ इथेन, कन्फर्मेशन ऑफ एन ब्युटेन आणि कन्फर्मेशन ऑफ सायक्लोहेक्झेन असे तीन वेगवेगळे प्रश्न आहेत. हे न्यूमन्स प्रोजेक्शन फॉर्म्युल्यावर आधारित आहे. as suggested by Melvin Newman, the front म्हणजे near carbon atom can be represented by intersection of three crossed line. म्हणजे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युल्याच्या नुसार फ्रंट कार्बन म्हणजे नियर कार्बन, जवळचा कार्बन, कॅन बी रिप्रेझेंटेड बाय इंटरसेक्शन ऑफ थ्री क्रॉस्ड लाईन. तीन क्रॉस्ड लाईनचं इंटरसेक्शन म्हणजे नियर कार्बन ॲटम आहे, रियर कार्बन ॲटम आहे. अँड three bonds attached to circle can be represented by rear carbon atom म्हणजे बॅक कार्बन ॲटम. हा न्यूमन मेल्विनचा महत्वाचा मुद्दा आहे. कोणता? नियर म्हणजे फ्रंट कार्बन ॲटम कॅन बी रिप्रेझेंटेड बाय इंटरसेक्शन ऑफ थ्री क्रॉस्ड लाईन्स. Rear back carbon atom can be represented by three bonds attached to circle.
आणि त्याच्यानुसार 3 कन्फर्मेशन आहेत. बघा, स्टॅगर्ड कन्फर्मेशन कुणाला म्हणायचं? 3 हायड्रोजन ॲटम ऑफ द नियर कार्बन ॲटम and 3 hydrogen atom of the rear carbon atom can be equally distributed. परफेक्टली डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. तुम्ही समोरून जर बघितलात तर तुम्हाला 6च्या 6 हायड्रोजन इक्वल डिस्ट्रीब्युशन मध्ये दिसतात. त्याला म्हणायचं स्टॅगर्ड कन्फर्मेशन. 3 हायड्रोजन ॲटम ऑफ द नियर कार्बन ॲटम and 3 हायड्रोजन ॲटम ऑफ द रियर कार्बन ॲटम इज परफेक्टली इक्लिप्स्ड. म्हणजे माझ्या हाताचे 10 बोट आहेत, पण जर मी असं ठेवलं समजा तर तुम्हाला किती बोट दिसतात? 5च दिसतात. कारण ह्या पाठीमागच्या हाताचे 5 बोट आणि पुढच्या हाताचे 5 बोट हे एकमेकावर तंतोतंत जुळलेत. याला म्हणायचं परफेक्टली इक्लिप्स्ड. अँड द स्क्यू कन्फर्मेशन इज इन बिटवीन स्टॅगर्ड अँड इक्लिप्स्ड. हे दोघाच्या मधलं आहे. अशा पद्धतीचं हे कन्फर्मेशन ऑफ एन इथेन आहे. कळतंय? लिहा. अगोदरल्या कन्फर्मेशनची डेफिनेशन. द डिफरंट अरेंजमेंट ऑफ द ॲटम्स, the different arrangement of the atoms in a space that result from the rotation of groups above C' bond axis, above C' bond axis is called a conformation. आता हेडिंग टाका ही कन्फर्मेशन ऑफ इथेन. कन्फर्मेशन ऑफ इथेन लिहा खाली. as suggested by Melvin Newman, the near कंसात front carbon atom can be represented by intersection of 3 crossed lines and a rear carbon atom can be represented by
3 bonds attached to circle. बघा हे दोन स्ट्रक्चर काढा त्याच्या खाली, हे नियर फ्रंट आणि हे एवढे दोनच स्ट्रक्चर काढा अगोदर. त्याच्या खाली लिहा आता the different conformations of ethane by Newman's projection formula. By Newman's projection formula can be represented as, आता का हे तीन स्ट्रक्चर काढा, हे स्टॅगर्ड, स्क्यू आणि इक्लिप्स्ड, हे तीन स्ट्रक्चर काढा तुम्ही अगोदर एका लाईन ना त्याच्या खाली. आता खाली टाका हेडिंग स्टॅगर्ड कन्फर्मेशन, कुणाला म्हणायचं ते टाका, स्टॅगर्ड कन्फर्मेशन आणि अंडरलाईन करा. लिहा खाली the 3 hydrogen atoms of near carbon atom, 3 hydrogen atoms of near carbon atom and 3 hydrogen atoms of rear carbon atom are equally distributed is called a staggered conformation. Is called a staggered conformation. खाली हेडिंग टाका इक्लिप्स्ड कन्फर्मेशन. इक्लिप्स्ड कन्फर्मेशन लिहा 3 hydrogen atoms of a near carbon atom, 3 hydrogen atoms of a near carbon atom and 3 hydrogen atoms of rear carbon atom is perfectly eclipsed, is perfectly eclipsed
is called eclipsed conformation. त्याच्या खाली हेडिंग टाका स्क्यू कन्फर्मेशन. The skew conformation is in between staggered and eclipsed conformation. In between staggered and eclipsed conformation. आता खाली हेडिंग टाका स्टेबिलिटी. स्टेबिलिटी स्टेबिलिटी कुणाची जास्त आहे बघा. Staggered conformation is more stable than skew than eclipsed. असं का? स्टॅगर्ड कन्फर्मेशन हे स्क्यू किंवा इक्लिप्सड पेक्षा जास्त का आहे? तर बघा 3 हायड्रोजन atoms of the near carbon atom and 3 hydrogen atom of the rear carbon atom are equally distributed. Maximum separation, minimum repulsion between them. एकमेकापासून दूर असल्यामुळं त्यांचं रिपल्शन कमी राहील and maximum stability. In eclipsed conformation, 3 hydrogen atoms of a near carbon atom and 3 hydrogen atoms of the rear carbon atom are very close to each other, gives maximum steric repulsion between them and minimum stability. Therefore, staggered conformation is more stable than eclipsed conformation. येते लक्षात? हे आधी लिहा आणि मग त्याच्या खाली मी माहिती सांगतो. आणि त्याच्यानंतर एक एनर्जी प्रोफाइल डायग्राम आहे. आधी हे लिहा खालचं, ही ओळ लिहा अगोदर. लिहा खाल्ल्या ओळीला. In a staggered conformation, three hydrogen atoms of near carbon atom and 3 hydrogen atoms of rear carbon atom are equally distributed gives a maximum separation and a minimum steric repulsion and a minimum steric repulsion between them, gives maximum stability. परत खाली लिहा आता.
in a eclipsed conformation, 3 hydrogen atoms of a near carbon atom and 3 hydrogen atoms of a rear carbon atom are perfectly eclipsed, gives minimum separation, maximum steric repulsion, and a minimum stability. आणि खाली लिहा, therefore staggered conformation is more stable than eclipsed conformation. खाली टाका एनर्जी प्रोफाइल डायग्राम. प्रश्नामध्ये एनर्जी प्रोफाइल डायग्राम काढणं महत्वाचं आहे, त्याच्याशिवाय पूर्ण मार्क मिळत नाहीत. हे स्टॅगर्ड आहे, इथं इक्लिप्स्ड येईल, आणि इथं स्क्यू येईल. काढून घ्या. उद्याच्या पिरियडमध्ये कन्फर्मेशन ऑफ एन ब्युटेन बघायचं आहे. ह्या दोन्ही पैकी एक क्वेश्चन फिक्स असतो एक्झामला, कन्फर्मेशन ऑफ इथेन किंवा कन्फर्मेशन ऑफ एन ब्युटेन.